नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 आणि 6 सप्टेंबर 2024 रोजीच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विश्व शांती बुद्ध विहाराचे उद्घाटन कोठे केले? तर याचे उत्तर आहे उदगीर, महाराष्ट्र। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी नव्याने बांधलेल्या विश्व शांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केले आहे। बघा कुठे केलेले आहे, तर महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी। हे जे नव्याने बांधलेले बुद्ध विहार आहे हे कर्नाटकातील कलबुर्गी येथील बुद्ध विहाराची प्रतिकृती आहे। बघा हे जे बुद्ध विहार आहे हे कर्नाटकातील कलबुर्गी या ठिकाणच्या बुद्ध विहाराची प्रतिकृती आहे। या विहारामध्ये बुद्धांची मूर्तीही बसवण्यात आली। हे जे बुद्ध विहार आहे हे 15 हेक्टर जागेवर वसलेले आहे। यामध्ये एक ध्यान केंद्र आहे जे 1200 अनुयायांना सामावून घेऊ शकते। तसेच विहारचे मुख्य प्रवेशद्वार हे बिहारमधील सांची स्तूपापासून प्रेरित आहे। हे परिसरामध्ये एक प्रभावी प्रवेशद्वार म्हणून डिझाइन केले गेले आहे। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी केलेले आहे। नेक्स्ट आहे, सचिन खिलारीने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे। सचिन खिलारीने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये शॉर्ट पुट थ्रो मध्ये रौप्य पदक पटकावले आहे। त्याने पुरुषांच्या F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे। अंतिम सामन्यादरम्यान त्याने दुसऱ्या प्रयत्नात 16.32 मीटर थ्रो केला। 2023 आणि 2024 चा विश्वविजेता सचिन खिलारीने पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे। तर सचिन खिलारी हे महाराष्ट्राचे खेळाडू आहेत। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या राज्याने अपराजिता महिला आणि मुले विधेयक मंजूर केले आहे? तर पश्चिम बंगालने केलेले आहे। पश्चिम बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे। या विधेयकाचे नाव आहे अपराजिता महिला आणि मुले विधेयक 2024। यालाच पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदा आणि दुरुस्ती विधेयक असे म्हणण्यात आले आहे। नवीन कायद्यानुसार बलात्कार प्रकरणाचा तपास 21 दिवसात पूर्ण करावा लागेल। जर पीडिता कोमात गेली किंवा तिचा मृत्यू झाला तर दोषीला 10 दिवसात फाशी दिली जाईल। सामूहिक बलात्कारातील दोषींना आयुष्यभर तुरुंगातच ठेवले जाईल। नवीन विधेयकानुसार जिल्हा स्तरावर एक विशेष टास्क फोर्स तयार केला जाईल ज्याचे नाव अपराजिता टास्क फोर्स असे असणार आहे। तर पश्चिम बंगाल या राज्याने अपराजिता महिला आणि मुले विधेयक मंजूर केलेले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच इंडियन ऑइलचे अध्यक्ष कोण झाले आहेत? तर व्ही सतीश कुमार हे झालेले आहेत। सप्टेंबर 2024 मध्ये व्ही सतीश कुमार यांच्याकडे IOC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे। ते एकाच वेळी संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम करतील। ऑक्टोबर 2021 पासून ते मार्केटिंग संचालक आहेत। त्यांनी ऑक्टोबर 2022 पासून एका वर्षासाठी संचालक वित्त विभागाचे संचालकचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला आहे। नेक्स्ट आहे, नुकताच वरुण नौदल सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला? तर फ्रान्स। वरुण नौदल सराव 2024 ची आवृत्ती होती 22वी। ठिकाण होती फ्रान्स। कालावधी होता 2 ते 4 सप्टेंबर 2024। भारत आणि फ्रान्स यांच्यातील वरुण नौदल सराव हा भूमध्य समुद्रात आयोजित करण्यात आला आहे। भारतीय नौदलाचे P-81 विमान या सरावात पहिल्यांदा सहभागी झाले आहे। भारत आणि फ्रान्सच्या नौदलांमधील सहकार्याला चालना देणे हा याचा उद्देश आहे। पहिली जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स 4 आणि 5 सप्टेंबर 2024 दरम्यान कोठे आयोजित करण्यात आली? तर लखनौ या ठिकाणी। पहिली जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स 4 आणि 5 सप्टेंबर 2024 दरम्यान हेडक्वार्टर सेंट्रल कमांड लखनौ येथे पार पडली। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते 4 सप्टेंबर रोजी या समारंभाचे उद्घाटन करण्यात आले। तर याची थीम होती बघा, सशक्त आणि सुरक्षित भारत, सशस्त्र दलांचे परिवर्तन। तर रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह या परिषदेला उपस्थित राहिले। ही परिषद सशस्त्र दलांमध्ये अंतर्गत प्रक्रिया सुधारणा करण्यासाठी एक व्यासपीठ आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF चे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर राजविंदर सिंग भाटी यांनी स्वीकारलेला आहे। IPS अधिकारी राजविंदर सिंग भाटी यांनी CISF चे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे। तर ते CISF चे 31वे महासंचालक झालेले आहेत। यापूर्वी ते बिहार पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते। ते बिहार केडर मधील 1990 च्या बॅच मधील IPS अधिकारी आहेत। राजविंदर सिंग भाटी यांना 2006 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि 2014 मध्ये विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात आले होते।
नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेत 0 तासाची परंपरा सुरू करण्यात आली आहे? तर हिमाचल प्रदेश. सप्टेंबर 2024 मध्ये हिमाचल प्रदेश विधानसभेने आपल्या विधानसभेच्या कामकाजात 4 तारखेपासून प्रथमच 0 तास सुरू केला आहे. प्रश्नोत्तराचा तास संपेपर्यंत आणि सदनाचा नियमित सूचीबद्ध कामकाज सुरू होण्याच्या दरम्यानच्या वेळेला 0 तास म्हणतात. बघा, 0 तास कोणता वेळ आहे? तर प्रश्नोत्तराचा तास संपेपर्यंत आणि सदनाचा नियमित सूचीबद्ध कामकाज सुरू होण्याच्या दरम्यानच्या वेळेला 0 तास म्हणतात. 0 तासात सदस्य तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबी मांडू शकतात. संसद आणि राज्यसभेच्या नियमांमध्ये 0 तास हा शब्द कुठेही नमूद केलेला नाही, परंतु ही एक परंपरा आहे, तसा नियम कुठेही नाही. हिमाचल प्रदेश विधानसभेतील 0 तास हा दुपारी 12:30 वाजता सुरू होईल आणि अर्धा तास चालेल. तर बघा, 1962 मध्ये भारतीय संसदीय कामकाजामध्ये 0 आवर सुरू करण्यात आला. हा भारतीय संसदीय कार्यपद्धतीचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. नेक्स्ट आहे, हिमांशी टोकसने आशियाई कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. हिमांशी टोकसने आशियाई कॅडेट आणि ज्युनियर ज्युडो चॅम्पियनशिप 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. ही स्पर्धा दक्षिण कोरियातील मुंगियांग येथे झाली. हिमांशीने महिलांच्या 63 किलो वजनी गटामध्ये भाग घेतला होता. ती 19 वर्षांची आहे आणि खेलो भारत कार्यक्रमाचाही भाग आहे. या स्पर्धेत भारतातून 12 सदस्य सहभागी झाले होते. तर यामध्ये हिमांशी टोकसने रौप्य पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच FICCI म्हणजेच फिक्की यूथ आयकॉन म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे? तर आयुष्यमान खुराना आणि नीरज चोप्रा. अभिनेता आयुष्यमान खुराना आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना फिक्की यूथ आयकॉन घोषित करण्यात आले आहे. तसेच नीरज चोप्रा आणि आयुष्यमान खुराना यांना फिक्की यंग लीडर्स यूथ आयकॉन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. फिक्की त्यांच्या व्यावसायिक सदस्यांना व्यावहारिक सल्ला, माहिती आणि नेटवर्किंगच्या संधी आणि संबंधित क्षेत्रात मदत पुरवते. तर फिक्कीचे सध्याचे अध्यक्ष आहेत अनिश शहा. नेक्स्ट आहे, अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 23वा कायदा आयोग किती वर्षांच्या कार्यकाळासाठी स्थापन केला आहे? तर 3 वर्षांसाठी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या 23व्या कायदा आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. हा आयोग 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027 पर्यंत काम करेल. विधी आयोगाचे काम कायद्यात सुधारणा करणे म्हणजेच न्यायालयीन व्यवस्थेतील कायद्यांच्या स्थितीचे पुनरावलोकन करणे आणि कायद्यांमध्ये बदल करण्याची शिफारस करणे हे आहे. भारताच्या 22व्या कायदा आयोगाचा कार्यकाळ 31 ऑगस्ट रोजी संपला. नेक्स्ट आहे, केन सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेड आपला सेमीकंडक्टर प्लांट कोणत्या ठिकाणी उभारणार आहे? तर गुजरात राज्यातील सानंद या ठिकाणी. केंद्र सरकारने केन सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेडला गुजरातमधील सानंद येथे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. केन सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेड ही एक भारतीय कंपनी आहे. या कंपनीकडून सानंद प्लांटमध्ये सुमारे 3300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. सानंद प्लांटमध्ये दररोज 60 लाख चिप्स तयार करण्याची क्षमता असणार आहे. कंपनीला 2025च्या मध्यापर्यंत पहिली चिप तयार करण्याची अपेक्षा आहे. ही चिप इलेक्ट्रिक वाहने, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, मोबाईल फोन इत्यादींमध्ये वापरली जाऊ शकते. नेक्स्ट आहे, 10 लाख कोटीहून अधिक वार्षिक महसूल मिळवणारी पहिली भारतीय कंपनी कोणती बनली आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 10 लाख कोटीहून अधिक वार्षिक महसूल मिळवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 10,122 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली आहे. मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही 2024 फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत 86 क्रमांकासह भारतीय कंपन्यांमध्ये अव्वल स्थानावर राहिलेली आहे. नेक्स्ट आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये निशाद कुमारने उंच उडीत कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. ॲथलीट निशाद कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. 2020 टोकियोमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या निशादने 2.04 मीटर उडी मारून रौप्य पदक जिंकण्यासाठी आपल्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. नेक्स्ट आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात किती फुटबॉल स्टेडियम बांधण्याची घोषणा केली आहे? तर एकूण 18 स्टेडियम. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील 18 विभागात 18 फुटबॉल स्टेडियम बांधण्याची योजना जाहीर केली आहे. फुटबॉलच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि अधिकाधिक स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. योगी सरकार उत्तर प्रदेशमध्ये 18 फुटबॉल स्टेडियम आणि 827 फुटबॉल मैदाने बांधणार आहे. नेक्स्ट आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे अंतरिम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे रजनीश नारंग. सप्टेंबर 2024 मध्ये रजनीश नारंग यांची 3 महिन्यांसाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे अंतरिम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते पुष्पकुमार जोशी यांची जागा घेतील. त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. नेक्स्ट आहे पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये शरद कुमार आणि मरियप्पन थांगावेलू यांनी कोणत्या स्पर्धेत पदक जिंकले आहे? तर उंच उडीमध्ये त्या दोघांनीही पदक जिंकलेले आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये शरद कुमार आणि मरियप्पन थांगावेलू यांनी पुरुषांच्या उंच उडी T63 या स्पर्धेमध्ये रौप्य आणि कांस्य पदक जिंकलेले आहे. म्हणजे शरद कुमार यांनी रौप्य पदक जिंकले तर मरियप्पन थांगावेलू यांनी कांस्य पदक जिंकलेले आहे. भारताने पॅरालिम्पिक खेळांच्या एकाच आवृत्तीत आतापर्यंत 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 10 कांस्य अशी 20 पदके जिंकून सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. नेक्स्ट आहे पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी तिरंदाजी मिश्र सांघिक मध्ये कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. भारताच्या शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये मिश्र कंपाऊंड ओपन तिरंदाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. या जोडीने इटलीच्या एलिओनोरा सर्ती आणि मॅटेओ बोनासिना यांच्या विरुद्धच्या सामन्यात 156 आणि 155 म्हणजेच एकाच गुणाच्या फरकाने विजय मिळवला आहे. नेक्स्ट आहे धनुष श्रीकांतने जागतिक मूकबधीर नेमबाजी स्पर्धेत किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर एकूण 3 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. कर्णबधीर नेमबाज धनुष श्रीकांतने जर्मनीतील हॅनोव्हर शहरात झालेल्या 2024च्या जागतिक मूकबधीर नेमबाजी स्पर्धेत 3 सुवर्ण पदके जिंकली आहेत. 2024 जागतिक मूकबधीर नेमबाजी स्पर्धा ही 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 दरम्यान हॅनोव्हर जर्मनी येथे आयोजित करण्यात आली. तसेच धनुष श्रीकांतने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत 632.7 गुणांसह नवा विश्वविक्रमही रचला आहे. धनुष श्रीकांत शिवाय शौर्य सैनीने रौप्य पदक आणि मोहम्मद वानियान यांनी कांस्य पदक जिंकले आहे. नेक्स्ट आहे राहुल द्रविडची कोणत्या IPL फ्रँचायझीच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान रॉयल्स. टीम इंडियाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड IPL फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. IPLच्या 2012 आणि 2013च्या हंगामात तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. राहुल द्रविड हे T20 मध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. नेक्स्ट आहे उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बबिता चौहान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 3 सप्टेंबर 2024 रोजी उत्तर प्रदेश सरकारने राज्य महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. उत्तर प्रदेश सरकारने महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बबिता चौहान यांची नियुक्ती केली. भाजप नेत्या अपर्णा यादव आणि चारू चौधरी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यांचा कार्यकाळ हा 1 वर्षासाठी असणार आहे. नेक्स्ट आहे पंचायती राज मंत्रालयाने 5 दिवसीय व्यवस्थापन विकास कार्यक्रम कोणासोबत आयोजित केला? तर याचे योग्य उत्तर आहे IIM अमृतसर. पंचायती राज मंत्रालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अमृतसर यांच्या भागीदारीत 5 दिवसीय व्यवस्थापन विकास कार्यक्रमाचे आयोजन केले. हा व्यवस्थापन विकास कार्यक्रम 2 ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात 10 राज्यातील पंचायती राज संस्थांचे निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकारी यांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच BCCIने पुरुष क्रिकेट संघाचा निवडकर्ता म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर अजय रात्रा यांची नियुक्ती केलेली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये BCCIने भारताचा माजी यष्टिरक्षक अजय रात्रा यांची पुरुष क्रिकेट संघ निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली. सलील अंकोला यांच्या जागी 5 सदस्यीय पॅनेलमध्ये त्यांचा समावेश केला आहे. 5ही निवडकर्ते वेगवेगळ्या झोनचे प्रतिनिधित्व करतात आणि रात्रा हे अजित अगरकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये उत्तर विभागाचे प्रतिनिधित्व करतील. नेक्स्ट आहे सप्टेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच कोणत्या देशाला भेट दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ब्रुनेई. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 सप्टेंबर 2024 रोजी ब्रुनेई येथे 2 दिवसांच्या दौऱ्यावर होते. भारतीय पंतप्रधानांची ब्रुनेईची ही पहिलीच भेट आहे. 2024 मध्ये दोन्ही देशांनी राजनैतिक संबंधांना 40 वर्ष पूर्ण केली आहेत. नेक्स्ट आहे इंडिया बायो एनर्जी अँड टेक एक्सपो 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी. इंडिया बायो एनर्जी अँड टेक एक्सपो 2024 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम 2 ते 4 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला. याचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केले.
तर या कार्यक्रमाचा उद्देश होता भारतातील हरित ऊर्जा उपक्रमांना चालना देण्यासाठी पावले उचलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।